नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवून दाखवते मटार पॅटीस. तर त्यासाठी बघा आपण आता 3 कप मोजून, म्हणजे 3 वाट्या, कुठल्याही वाट्या घ्या तुम्ही, त्या वाटीने 3 वाट्या मोजून आपण हा मैदा चाळून घेतला आहे. तर चवीनुसार मीठ घेतलं आहे, तेल लागणार आहे आणि पाणी लागणार आहे. तर इथं बघा आता पीठ आपण मैदा आपण इथं चाळून घेतलेला आहे, त्यामुळे मी लगेच परातीत टाकते. मीठ आपण टाकलेलं आहे चवीनुसार. त्यामध्ये आपण 4 चमचे इथं तेल टाकूया. तर तेल आपण इथं कच्चंच टाकलेलं आहे. कच्च्या तेलाचं मोहन आपण याला व्यवस्थित असं लावून घेऊया. व्यवस्थित असं ह्या मैद्याला आपण हे तेल लावून घेऊया. ह्याच्या ठिकाणी तुम्ही तूप पण वापरू शकता, पण मी इकडं तेल वापरलेलं आहे. तर बरोबर 4 चमचे मोजून घेतले छोटे आपण, आणि ते आपण इथं मोहन इथं पिठाला लावून घेतलेलं आहे. तर इथं बघू शकता व्यवस्थित असं मोहन लावून झालेलं आहे. आता आपल्याला थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ आहे मळून घ्यायचे. जास्त पातळ पीठ करायचे नाही, घट्टसर असा आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता ह्याला चांगलं वरून तेल लावून आपण व्यवस्थित असा मऊ करून घेऊया. तर जेवढं पीठ छान मळता येईल तेवढं आपल्याला हा मैदा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे. आता ह्याला वरून थोडंसं तेल लावूया आणि ह्याला आपण भिजण्यासाठी एक अर्धा पाऊण तास बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण जे मटार पॅटीसचं जे सारण आहे ते बनवून घेऊया. तर 3 बटाटे बघा मध्यम आकाराचे उकडून चिरून घेतलेत. त्यानंतर आपण इथं 1 कप म्हणजे अर्धी वाटी मटर घेतलेत ताजे. त्यानंतर 1 कांदा मोठा चिरून घेतला आहे. त्यानंतर बघा इथं आपण कोथिंबीर घेतली, थोडंसं लिंबू लागणार आहे. त्यानंतर थोडी साखर घेतली आपण चवीनुसार. मसाल्यामध्ये बघा हळद घेतली आहे. त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, थोडंसं जिरं, चवीनुसार मीठ आपण इथे घेतलेलं आहे. आणि आपल्याला थोडंसं लिंबू पण लागणार आहे, तेल लागेल आपल्याला. तर सगळ्यात आधी बघा आता कढई ठेवली आपण. कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. साधारण 2-3 चमचे तेल टाकलेले आहे. त्यानंतर त्यात थोडंसं जिरं टाकूया. जिरं आणि थोडासा हिंग टाकून घेतला आहे. आणि त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे. आता कांदा आपल्याला थोडासा कलर बदलेपर्यंत इथं छान असा परतून घ्यायचा आहे. तर इथं बघा कांदा आपला छान परतून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये थोडी आलं लसणाची पेस्ट पण घालून घेऊया. आता कांदा छान परतला, ह्यामध्ये आपण हळद आणि लाल तिखट घालून घेऊया. त्यानंतर गरम मसाला टाकलाय आपण ह्याच्यामध्ये, धना पावडर टाकली. मसाले चांगले 1 मिनिट आपण तेलावर चांगले परतून घेऊया. त्यानंतर ह्यामध्ये आपण घेतलेला मटार पण टाकूया. आता इथं कांद्यातच मटार टाकून घेतलाय, कारण की मटार आपला थोडाफार हा मऊसूत होईल, म्हणजे शिजला जाईल. थोडंसं आपण ह्याच्यावर मीठ टाकूया, म्हणजे मटार आहेत ते आपले आळणी राहणार नाहीत. तर इथं बघा 1-2 मिनिटं आपण हा मटार कांद्यामध्ये परतून घेतलेला आहे. आता जवळजवळ मटार छान बघा परतून शिजलेला आहे. किंचित असं मी ह्याच्यात पाणी घालून घेते. पाणी टाकून पुन्हा एकदा चांगलं आपण हे परतून घेऊया. तर इथं बघा मटार छान शिजलेला आहे. आता झाऱ्याने दाबला तरी हा फुटला जातोय. त्यानंतर बघा आता इथं उकडलेले 3 बटाटे आहेत ते पण आपण घालून घेतलेले आहेत. थोडीशी साखर घालून घेऊया आपण. थोडी आंबट गोड चव आपण ह्याची ठेवणार आहे. त्यानंतर लिंबू पिळून घेतलंय जरासं आपण. कोथिंबीर टाकून घेतली आहे. मग त्यानंतर चवीनुसार थोडंसं अजून मीठ टाकून घेतले. पहिले कांद्यामध्ये आपण थोडं मीठ टाकून घेतलं होतं. आता बघा इथं बटाटा आणि मटार छान असे झाऱ्यानेच मी इथं दाबून दाबून एकत्रित करून घेते. व्यवस्थित अशी भाजी एकजीव आपल्याला करून घ्यायची. तर इथं बघा तुम्ही एखादा पुरणाच्या पुरण आपण ज्याने मॅश करतो त्यांनी सुद्धा इथं करू शकता, किंवा पावभाजीच्या मॅशरने पण आपण इथं करू शकतो. तर पीठ आपलं छान झालेलं आहे बघा. आता आपण समान असे ह्या पिठाचे गोळे करून घेऊया. सारण एक साईडला थंड होण्यासाठी आपण ठेवलेले आहे. आता एक 5 ते 6 आपण इथं छान मध्यम आकाराचे हे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथं थोडासा साठा बनवायचा आहे, तर त्यासाठी मी 4 चमचे इथं तेल घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे मैदा टाकायचा आहे
आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. व्यवस्थित असं आपल्याला हे साठा इथं तयार करून घ्यायचा आहे. छान असं याला हलवून घ्यायचं आणि हलका फुलफुलीत असा हा साठा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर इथं बघा जेवढं तुम्ही फिरवता तेवढा आपला हा साठा छान असा तयार होतो. साठा पण तयार झालेला आहे. पिठाचे गोळे तयार केलेत आणि इथं आपण जे बटाट्याचं आणि मटारचं सारण केले ते पण आपलं छान तयार झालेलं आहे. आता आपल्याला इथं ह्या गोळ्यांच्या पातळसर अशा चपात्या लाटून घ्यायच्यात. तर जेवढं आपल्याला पातळ ही पोळी लाटता येईल तेवढी आपण ही पोळी लाटून घेणार आहे. तर जितकी आपल्याला इथं पातळ पोळी लाटता येईल तेवढी तुम्ही इथं लाटून घेऊ शकता. तर इथं बघा आपण छान अशी ही पातळ पोळी लाटून घेणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही अगदी खालचा हात सुद्धा आपला जो ठेवलेला आहे तो पण इथं पोळीतनं दिसतोय. इतकी पातळ आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे. आता पोळी थोडंसं आपण इथं मैदा टाकून त्याच्यावर टाकली आणि पुन्हा त्याच्यावर पण थोडा मैदा टाकला आणि बघा अशा प्रकारे मी ह्या पोळ्या इथे व्यवस्थित अशा ठेवून घेतल्यात. मैदा टाकल्याने पोळ्या पण एकमेकाला चिटकल्या जात नाहीत. तर सातीच्या साती पोळ्या आपण इथं छान अशा लाटून घेतलेल्या आहेत. आता एक पहिली पोळी आपण इथं पळपटावर घेऊ आणि त्याला व्यवस्थित असा सर्व बाजूने हा साठा हातानेच आपण व्यवस्थितपणे लावून घेऊया. म्हणजे इथं बघू शकता साठा व्यवस्थित आपण पहिल्या पोळीला लावून घेतलाय. आता त्याच्यावर थोडासा मैदा सुक्का मैदा आपल्याला भुरभुरायचा आहे. त्यानंतर दुसरी पोळी आपण ह्याच्यावर ठेवून घेऊ. त्याला पण आपण पहिल्या पोळीप्रमाणेच व्यवस्थित असा साठा लावून घ्यायचा आहे. तर हाताने साठा लावल्यामुळे व्यवस्थित असा लावला जातो. तर दुसऱ्याही पोळीला आपण छान असा साठा लावलाय. तर अशा प्रकारे आपण ह्या सर्व पोळ्या एकावर एक ठेवून पूर्ण असा साठा लावून घेणार आहे. आता आपल्याला ह्याचा छान असा रोल बनवायचा आहे. हलक्या हाताने मस्त असा ह्याला आपण रोल बनवून घेऊया. व्यवस्थित असा आपण हा रोल बनवून घेतलेला आहे. हलक्या हाताने ह्याला थोडा प्रेस करून थोडासा अजून लांब करून घेऊया. आता कडेच्या दोन्ही बाजू थोड्या थोड्या आपण इथं कट करून टाकणार आहे आणि एकाच मापाचे छान असे आपण इथं उंडे तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे सुरीने आपण एकाच मापाचे एकसारखे असे हे उंडे तयार करून घेतलेले आहेत. एका ताटामध्ये आता आपण हे उंडे ठेवून घेऊया. तर बघू शकता छान अशा लेअर इथे दिसत आहेत आपल्याला. तर जसं लाटलंय त्याच पद्धतीने आपल्याला ही लाटी घ्यायची आणि दोन्ही बाजूनी बघा इथं मैदा लावून व्यवस्थित असं आहे त्या आकारामध्येच आपण इथं लाटून घेणार आहे. तर व्यवस्थित असं मध्ये सारण भरायचे ते आपण इथं भरून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जसे पाहिजे तसे लहान मोठ्या आकाराचे पॅटीस तुम्ही इथं बनवू शकता. तर थोडं बघा मी मोठ्या साईजचं असं हे पॅटीस बनवणार आहे. तर इथं बघू शकता दोन्ही बाजूनी इथं आपण कट करून घेऊया आणि छान असं हे पहिलं आपलं पॅटीस आता तयार झालेलं आहे. तर दुसरंही पॅटीस आपण त्याच पद्धतीने बनवून घेतोय.
तर आहे त्या आकारातच आपल्याला छान ही अशी पुन्हा एकदा लाटून घ्यायचे आणि त्यानंतर बघा मध्ये आपण व्यवस्थित असं हे सारण भरून घेणार आहे. मध्ये थोडंसं पाणी लावून घेऊया कडेला, म्हणजे पॅटीस आपलं सुटणार नाही. आणि सुरीने ह्याला चौकोनी आकार देऊन घेऊया. आता अशा पद्धतीने सर्व पॅटीस आपण इथं तयार करून घेऊया. तर इथं बघा पॅटीस आपले तयार झाले. तेल पण आपलं छान तापलेलं आहे. आता तेल तापायला आपण पहिल्यांदाच ठेवलं होतं आणि अशा पद्धतीने 2-2 पॅटीस आपण आता व्यवस्थित असे तळून घेणार आहे. तर गॅस आपण इथं एकदम बारीक ठेवायचा, म्हणजे ह्याचे व्यवस्थित असे लेअर सुटले जातील. दोन्ही साईडनी ह्याला बारीक गॅसवर छान असं आपल्याला हे तळून घ्यायचेत. अगदी घाई न करता व्यवस्थित असे आपण हे पॅटीस आता तळून घेणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही जवळजवळ आपले पॅटीस आता हे तळत आलेले आहेत. गॅस एकदम बारीक ठेवायचा, घाई करायची नाही आणि छान असे आतपर्यंत आपले हे पॅटीस व्यवस्थित असे तळले गेले पाहिजेत. तर इथं बघू शकता पहिले 2 पॅटीस आपले छान असे तळून झालेले आहेत. आता आपण इथं हे काढून घेऊया. आता अशाच प्रकारे आपल्याला सर्व पॅटीस आहेत ते तळून घ्यायचे. तर दुसरेही पॅटीस आपण त्या पहिल्या पद्धतीनेच तळून घेतलेत. तर इथं बघू शकता छान असे ह्याला मस्त लेअर सुटलेले आहेत. तर अशा पद्धतीने सर्व पॅटीस आता आपण इथं तळून घेतलेले आहेत. तर इथं बघू शकता मस्त असे खुसखुशीत आपण घरगुती पद्धतीने इथं मटार पॅटीस तयार केलेले आहेत. तर बऱ्यापैकी लेअर पण ह्याला छान सुटलेले आहेत. तर एका प्लेटमध्ये आपण आता ठेवून घेऊया आणि सोबत आपण ह्याच्या सॉस घेतलेला आहे. तुम्ही एखादी चटणी बनवू शकता किंवा नुसते खाल्ले तरी पण हे छान लागतात. तर इथं बघू शकता तुम्ही अगदी ताजा ताजा मटार आता मिळतो. तर अशा पद्धतीचे घरगुती पॅटीस आपण आज इथं बनवलेले आहेत. दिसायलाही सुंदर दिसतात, तेवढे चवीलाही सुंदर झालेले आहेत आणि लेअर पण खूप सुंदर सुटलेले आहेत. इथं बघू शकता तुम्ही आणि एकदम खुसखुशीत असे हे झालेले आहेत. तर वेगळं काही नाश्त्यासाठी करायचं असेल तर असे ताजे मटार आणून तुम्ही घरगुती पॅटीस असे बनवू शकता. सोपे आहेत, अवघड काहीच नाही आहे. तर इथं बघू शकता एकदम खुसखुशीत असे हे आपण पॅटीस बनवलेले आहेत. आतलं सारण पण भरपूर असं आपण भरलेलं आहे आणि अशा पद्धतीने बघा घरगुती पॅटीस आपण इथं बनवलेले आहेत. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.